नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। येणाऱ्या खाके बॅच मध्ये आपण कशा पद्धतीने शिकवणार आहोत त्याचा एक नमुना, त्याचा एक डेमो आपण इथे बघणार आहोत। यामध्ये विषय मी जो घेतलाय तो आहे महाराष्ट्राचा भूगोल। आता महाराष्ट्राचा भूगोल हा फार महत्त्वाचा विषय आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो, कारण यामध्ये भौतिक आहे, भौगोलिक आहे, त्याचबरोबर इथे नद्या, पर्वत, क्षेत्रफळ, आकारमान, त्यानंतर बाजूचे राज्य, आतमध्ये असलेले जिल्हे, राज्यांना असलेले जिल्हे, हे सर्व काही अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यातल्या त्यात नद्या, ही जी काही नदी प्रणाली आहे ही अत्यंत जास्त पद्धतीने आपल्याला विचारतात। आता सगळं काही इथे एकाच लेक्चरमध्ये घेता येणार नाही, पण कशा पद्धतीने आपण कसे कसे शिकणार आहोत त्याचा एक नमुना हा तास असणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुमच्या संपूर्ण लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने आपल्या बॅच मध्ये शिकवतो आणि आपली पद्धत कशा पद्धतीने असते। इथे माझ्या मागे तुम्हाला विषय दिसतोय महाराष्ट्राचा भूगोल। तर आता आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या भूगोलाला। जसं मी सांगितलं, पहिला तुमच्या मनात प्रश्न येतो की कशा पद्धतीने प्रश्न येणार। तर पहिलं म्हणजे आपल्या राज्याची निर्मिती कधी झाली, त्यावेळेला किती जिल्हे होते, त्यानंतर किती जिल्हे सध्या अस्तित्वात आहेत, कोणत्या जिल्ह्यापासून कशाची निर्मिती झाली, त्याच्यानंतर प्रशासकीय जे विभाग आहेत 6 त्याबद्दल पहिले 4 होते ज्यावेळेला निर्मिती झाली, त्याच्यानंतर मग प्रशासकीय नंतर प्रादेशिक, जसं आपण खानदेश, विदर्भ है ना, पश्चिम महाराष्ट्र, तर हे प्रादेशिक विभाग, त्यानंतर मग जिल्हे, कोणता जिल्हा किती क्षेत्रफळाचा किती मोठा आहे, सर्वात लहान सर्वात मोठा, मग जिल्हा परिषद, त्यानंतर असे बरेच विचारले जातात। त्यानंतर नद्या, पर्वतरांग, हे सगळे विचारले जाणारे प्रश्न आहेत। ठीक आहे, तर आपण महाराष्ट्राबद्दल जाणून घेतोय, तर महाराष्ट्राचं आपण सुरुवात करूया। कशा पद्धतीने येतं हे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत, अनेक प्रश्न येतात, बरोबर की नाही, पण मग त्याचं एक स्वरूप आपल्याला आपण इथे पाहूया जेव्हा मी तुम्हाला सांगितलंय। आता थोडा एक इतिहासाचा भाग बघूया। या इतिहासाच्या भागामध्ये तुम्हाला इथे दिसेल बघा, आता इथे ज्या वेळेला स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणजेच 1956 मध्ये काय झालं तर द्विभाषिक झालं होतं। द्विभाषिकचा अर्थ असा आहे की 2 भाषा आहे ना, आणि त्याच्यानंतर मग उठाव झाले आणि मग तुम्हाला माहितीच आहे आपला महाराष्ट्र 1 मे 1960 ला त्याला राज्याचा दर्जा मिळाला, स्वतंत्र राज्याचा। आता त्या वेळेला आपण जर बघितलं तर मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक 8 जिल्हे, आता हे जे आहेत हे तुम्हाला दिसत आहेत, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि चांदा दिसतोय, बरोबर की नाही। हे मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक 8 जिल्हे होते। कुठले? बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा। चांद्याचंच नंतर काय झालं तर चंद्रपूर आणि गडचिरोली है ना। आता ज्या वेळेला आपण भारताबद्दल बघतो, इथे मी सुरुवातीला घेतलं नाही, पण इथे 29 राज्यांपैकी जम्मू काश्मीर या राज्याचा राज्य म्हणून दर्जा काढला, नाहीतर 29 राज्य होती, सध्याच्याला किती आहेत बरं, 28 राज्य आहेत, बरोबर की नाही, आणि 8 काय आहेत, 8 केंद्रशासित, बरोबर की नाही। केंद्रशासित किती आहेत, तर हा एक प्रश्न विचारला जातो की किती आहेत, है ना। जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाख 2019 ला बनवलं, आणि त्यामुळे संख्या किती झाली राज्यांची 28, आणि 9 इतकी होती केंद्रशासित, ते दीव दमण आणि दादरा नगर हवेली एक केलं 2020 ला, आणि त्याची संख्या आता किती झाली, 8 झाली, हे लक्षात ठेवा है ना। दादरा नगर हवेली बघा, 20 जानेवारी 2020 ला दीव दमण हा एक केंद्रशासित प्रदेश होता, दादरा नगर हवेली, त्यांना एकत्र केलं आणि ती संख्या आता किती झाली, 8 झाली। इथपर्यंत कळलं। आता आपण आपल्या महाराष्ट्रातलं पाहूया। या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला जे म्हटलं होतं की बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील 13 जिल्हे, किती 13 जिल्हे
असे 26 जिल्हे आणि गुजरात यांचे मिळून 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. बरोबर आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी. आता इथे तुम्हाला काय दिसत आहेत? 8. कळलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले 13 असं सगळे मिळून किती झाले? 26 जिल्हे आणि गुजरात याचं मिळून 1 नोव्हेंबर 1956 रोजी काय झालं? द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना. कळलं? आता यानुसार आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर आधारित पहिलं राज्य अस्तित्वात आलं. हा एक प्रश्न विचारला जातो की आंध्र प्रदेश हा केव्हा? 1956 मध्ये झाला है ना. कधी कधी एकदम सोपा प्रश्न विचारतात, कोणत्या वर्षी? तर तो वर्ष आहे आपलं 1956. राज्य आहे आंध्र प्रदेश. आता याच पुनर्रचनेने हैदराबाद संस्थानातील काय बरं? मराठी भाषिकाचे 5 जिल्हे. कोणते बरं? आता हे जे तुम्हाला दिसत आहेत ना नकाशामध्ये, काय दिसत आहेत? नांदेड, परभणी, बीड, धाराशिव आणि काय बरं? छत्रपती संभाजीनगर. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 जे आहेत काय बरं जिल्हे? हे कोणाकडे होते? हैदराबाद. आलं का लक्षात? हे बघा, परंतु मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन द्वैभाषिक राज्यांमध्ये आंदोलनं झाली आणि सरतेशेवटी काय झालं? 106 हुतात्मे यांचं बलिदान झालं आणि मग मराठी भाषिकांकरिता गुजरात वगळता 26 जिल्हे असणारं महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आलं. काय आलं? 1 मे. ही तारीख विचारतात, बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत. त्यावेळेला निर्मितीच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? 26 होते. आता किती आहेत? 36. याचा अर्थ 10 ने वाढलेत. बरोबर की नाही? आता इथे तुम्हाला दिसतंय, इथे मी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे की मराठी भाषिक असे 5 जिल्हे जे हैदराबाद या संस्थानातील. कळलं? आणि इथे जे मी तुम्हाला सांगितलं मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक असे 8 जिल्हे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी. आला का लक्षात? म्हणजे हे 8 लक्षात ठेवा. त्यानंतर मराठी भाषिकाचे 5 म्हणजे किती झाले सांगा? हा इथे जे मी आपण बघितले हे किती? 8. ते जे मी तुम्हाला हैदराबाद संस्थानातले दाखवले 13. बरोबर की नाही? आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी इथे बघा होती है ना, मगाशी तुम्हाला दाखवलं ते. हे बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले 13 जिल्हे आणि हे जे आहेत 13, 13 दुणे 26 म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीतले 13 आणि किती बरं? 8 जे मी तुम्हाला सांगितले विदर्भातले आणि 5 हे कुठले आहेत? हैदराबाद संस्थानातले जे नंतर महाराष्ट्रामध्ये आले. 8 किती झाले? 8 5 13. 13 आणि 13 किती झाले? 26 झाले. बरोबर की नाही? तर हे 26 जिल्हे त्यावेळेला निर्मितीच्या वेळेला म्हणजे जे आधी 1956 मध्ये झाले तेच नंतर महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेला झाले. आलं का लक्षात? आणि मग एक एक करून काय झालं? आता त्याची संख्या ही 36 इतकी झालेली आहे. ठीक आहे. आता राज्यांची वेगवेगळी मागणी कोणती आहे ते पण जाणून घ्या. कधीतरी हा प्रश्न पण येऊ शकतो. बरोबर नाही? कोणत्या ठिकाणी कोणती नवीन मागणी आहे? जसं आसाम याने काय म्हटलंय? बोडोलँड पाहिजे नवीन राज्य म्हणून. महाराष्ट्राचं काय मागणी आहे? तर विदर्भ एक वेगळं राज्य पहिल्यापासूनच. उत्तर प्रदेश अवध हरित प्रदेश. पश्चिम बंगालची मागणी आहे की गोरखालँड झालं पाहिजे. बिहार आणि झारखंडची मागणी आहे मिथिलांचल. गुजरातची मागणी आहे सौराष्ट्र व्हावं राज्य म्हणून. मणिपूरची आहे कुकीलँड. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल मणिपूर सध्या काय बरं मेते आणि कुकी यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत आणि 11 वेळा सर्वाधिक राष्ट्रपती राजवट म्हणजे कलम 356 अंतर्गत इथे राष्ट्रपती राजवट चालू आहे है ना. आपल्या महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रपती राजवट झाली. तर असंही येऊ शकतं की बाबा रे नवीन राज्यांची मागणी कोणाची आहे किंवा कोणी केलेली आहे. आता भारताबद्दल आपण बघायचं झालं
तर भारतीय उपखंडामध्ये पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका. आता काय होतं, यांचा समावेश या उपखंडामध्ये होतो. कोणाचा? पाकिस्तानचा, त्यानंतर नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि खाली जो आपला श्रीलंका दिसतोय या श्रीलंकेचा. ठीक आहे. म्हणजे जर विचारलं की भारतीय उपखंडामध्ये भारताबरोबर आणखीन इतर कोणते देश आहेत, तर पाकिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका. हे नाव लक्षात ठेवा. बाकी आपण मगाशी पाहिलंच आहे, 28 आणि 8 केंद्रशासित प्रदेश. आता भारतात असणाऱ्या 28 राज्यांपैकी एक कुठलं आहे? महाराष्ट्र. म्हणजे हा जो आपला महाराष्ट्र आहे. आता जर विचारलं, पूर्वी त्याला काय म्हणायचे इतिहासामध्ये? मध्ययुगामध्ये याला नाव पडलं दख्खन. म्हणजे कधी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र किंवा त्यांच्यावर ओढवलेले प्रसंग वाचताना निजामशाह, आदिलशाह किंवा मुघल यांच्या कागदोपत्री तुम्ही दख्खन हे नाव वाचलं असेल, तर दख्खन म्हणजे आपला महाराष्ट्र, दक्षिणेकडचा. आलं का लक्षात? तर खरं तर तो खाली, आता इथून सगळं पाहिलं आपण तर हे दक्षिणेकडे आलं, बरोबर की नाही? तर आपला पश्चिम आणि दक्षिणेच्या भागाकडे, तर पश्चिम मध्यवर्ती भागात असून उत्तर भारत व दक्षिण भारत. आता इथे पाहिलं तर हा उत्तर आणि हा दक्षिण, याच्या मधोमधच आपलं काय थोडासा खाली हा महाराष्ट्र आहे, बरोबर की नाही? तर पूर्वीचं नावही लक्षात ठेवा. कधी कधी विचारतात की दख्खन म्हणजे नक्की कोणता, कोणत्या राज्याला म्हणायचंय? आता हा गोंडवानाचा एक भाग असून फार मोठी ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे, बरोबर की नाही? आता वेगवेगळ्या प्रांतामध्ये विखुरलेला जो महाराष्ट्र होता तो 1 मे 1960 या रोजी अस्तित्वात आला. हे तर आपण आधीच पाहिलं होतं. अत्यंत महत्वाचा हा भाग आत्ता आहे. कसे कसे प्रश्न येतात ते मी तुम्हाला एक एक येताना सांगतोच आहे. आत्ताचा जो नकाशा सकट आहे तो तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. आता महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचं राज्य आहे, पाहिलं. ठीक आहे. आता पश्चिम किनारपट्टी का? कारण हा जो आहे महाराष्ट्राचा पश्चिमेकडचा भाग हा संपूर्ण अरबी समुद्राचा आहे, बरोबर की नाही? आणि मग इथे राज्य आहेत, तेलंगणा आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, खाली गोवा आहे, बरोबर की नाही? तर हा जो पश्चिमेकडचा अरबी समुद्र आहे त्याच्यामुळे हा पश्चिमेचा किनारपट्टीवरला महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार जर आपण पाहिला, हे आपल्याला विचारतात पर्यायामध्ये, तर तो 15 डिग्री 37 मिनिटं उत्तर अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर अक्षांश एवढा आहे. आलं का लक्षात? आता तुम्ही म्हणाल 15 डिग्री सर कोणता, तर मी तुम्हाला थोडा मोठा करून दाखवतो. ठीक आहे. हा बघा, इथे तुम्हाला दिसेल. काय दिसतंय इथे तुम्हाला? तर 15 डिग्री है ना, हाच तुम्हाला दिसतोय उत्तर अक्षांश. ते वर जो गेलेला आहे तो काय 22 डिग्री 6 मिनिटं है ना, जे आपण मगाशी पाहिलं 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर अक्षांश है ना, हे उत्तर अक्षांश. आता इथे आपण पाहिलं तर पूर्व रेखावृत्त, म्हणजे हे जे त्याच्यावर क्लिक करावं लागतं. हे जे आहेत म्हणजे अशा पद्धतीने है ना, आणि हे कसे आहेत अशा पद्धतीने. अक्षवृत्त आपण बघितलं, हे अक्षवृत्त आहे, रेखावृत्त. याला काय म्हणणार? रेखावृत्त, बरोबर आहे की नाही? आणि हे काय म्हणणार? अक्षवृत्त, बरोबर आहे. मग आपण अक्षवृत्त विचारलं तर उत्तर, आलं का लक्षात? उत्तर, तर उत्तर अक्षवृत्ताकडनं इथून काय होतं 15 डिग्री, साधारणतः इथे 37 ते 44, म्हणजे इथे 37 बरोबर आहे. आलं का लक्षात? आपण खाली पाहिलं होतं ते वर 22 डिग्री 6 मिनिटं. आणि रेखावृत्तामध्ये आपण कुठून पाहणार? तर इथून, बरोबर की नाही? हा कुठला येतो? 72 डिग्री. कुठून बरं? इथून 72 डिग्री 36 मिनिटं ते पूर्व रेखावृत्त, म्हणजे हे पूर्व झालं. पूर्व रेखावृत्त ते पूर्व रेखावृत्त किती? 80 डिग्री. म्हणजे हा जो येतो हा 80 डिग्री 54 मिनिटं. हा काय येतो?
72°36'. म्हणजे एवढ्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे रेखावृत्तामध्ये. अक्षवृत्तामध्ये तो 15°37' ते 22°6'. ते लक्षात ठेवा. सोपं गोष्ट आहे. जर लक्षात राहत नसेल तर आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त, उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त. मग तो पूर्वेकडे जाणार. कुठे? पूर्वेकडे. आणि अक्षवृत्त आडवा उत्तरेकडे जाणार. म्हणून उत्तर अक्षांश. आणि इकडे जाणार तो पूर्व रेखावृत्त. आलं का लक्षात? रेखांश हे पूर्व रेखांश आणि हे उत्तर अक्षवृत्त. लक्षात आलं? यामध्ये आपला महाराष्ट्र आहे. त्यामुळे ही गोष्ट जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलीत, आलं का लक्षात, तर तुम्हाला अगदी व्यवस्थित या गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे? हा भाग इथे समजलं तुम्हाला व्यवस्थितपणे. आपण आता पुढे जाऊया, कारण हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. आता परीक्षेमध्ये तुम्हाला कसं विचारतील? परीक्षेमध्ये तुम्हाला 4 पर्याय असतील. आलं का लक्षात? प्रश्न असा असेल की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार खालीलपैकी योग्य कोणता आहे, किंवा काही देतील. अक्षवृत्तीय विस्तार खालील पर्यायापैकी कोणता योग्य आहे किंवा किती आहे? 4 पर्याय देतील. ज्या वेळेला अक्षवृत्त येतील त्यावेळेला आडवी रेष डोळ्यासमोर आणायची. अक्षवृत्त त्यामुळे तो खालून वर जाणार. उत्तर त्यामुळे पहिलं उत्तर पकडायचं. पर्यायामध्ये कुठलं आहे पहिलं उत्तर तो बघायचा. 4 पैकी 2 उत्तर दिलेले असतील, दक्षिण सोडून द्यायचे. उत्तरेपैकी मग कुठलं पकडायचं? तर 15°37 ते 44 पैकी कुठलं दाखवतंय का ते बघायचं. 15°37 ते 22°6'. हे जर असेल पर्यायामध्ये कुठलंही A B C D अ ब क किंवा 1 2 3 4 तर हे उत्तर तुमचं असलं पाहिजे. तसंच रेखांशाच्या बाबतीत जर महाराष्ट्राचा रेखांश विस्तार जर विचारला तर पूर्व पकडायचं. पश्चिमचा भाग नाही, पूर्व पकडायचं. मग पूर्व कुठलं तरी दोघांपैकी एक असेल, 4 पैकी 2 असतील. मग त्यापैकी पूर्व ते किती असलं पाहिजे? 72 पासून असलं पाहिजे. 72°36' ते 80° किती? 54'. आलं का लक्षात? ते तुमचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे? ही 2 फार महत्वाची आहेत गोष्टी आणि बाबी, तर त्याकडे लक्ष ठेवा. आता आपण पुढे जाऊया. आता आपण विस्तार पाहूया. आता विस्ताराच्या बाबतीत असं आहे की हा पूर्व पश्चिम आणि हा उत्तर दक्षिण असा विस्तार विचारतात. आता दक्षिणोत्तर विचारला, दक्षिण पासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत, बरोबर की नाही? आता आपण आधीच अक्षांश आणि रेखांश पाहिलेले आहे. आता आपल्याला हा किती किलोमीटर लांब पसरलाय ते बघायचं आहे, बरोबर की नाही? आता हा जो पूर्व पश्चिम आहे तो साधारणतः 800 किती बरं 800 किलोमीटर इतका पसरलेला आहे. लक्षात ठेवा. आणि उत्तर दक्षिण तुम्हाला विचारलं तर हा 700 किलोमीटर किती बरं 700 किलोमीटरचा आहे. म्हणजे उत्तर दक्षिण 700 किलोमीटर, पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम हा 800 किलोमीटर आहे. बघा, दक्षिण उत्तर लांबी जास्तीत जास्त 700 दक्षिण उत्तर, आणि पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम 800 किलोमीटर. यावरून आपल्याला असे स्पष्टीकरण देता येईल की महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा जास्त आहे. आलं का लक्षात? म्हणजे दक्षिण उत्तर पेक्षा 100 किलोमीटरने पूर्व पश्चिम हा महाराष्ट्राचा विस्तार जास्त आहे. एवढं लक्षात आलं? याचा आकारही विचारतात, गमतीशीर कधी कधी विचारतात. काय बरं गमतीशीर मध्ये? आकार. त्याचा आकार तुम्हाला कसा वाटतो महाराष्ट्राचा? बघा नीट पहा. हा असा आहे ना, हा आता संपूर्ण नाही पण असा त्रिकोणाकृतीमध्ये येतो तो, है ना? तर मग ते विचारतात की महाराष्ट्र राज्याचा आकार साधारणतः कशा पद्धतीचा आहे? आयताकृती, चौकोनी, त्रिकोणाकृती असा विचारतात. विचारलेलं पण आहे, त्यामुळे लक्षात ठेवा हा त्रिकोणाकृती आहे, है ना? आणि कसा आहे तो? तर पूर्व पश्चिम हा जास्त लांबीचा आहे उत्तर दक्षिण पेक्षा. ठीक आहे?
चला आपण पुढे जाऊया. आता याचं क्षेत्रफळ फार महत्वाचं आहे. आता क्षेत्रफळाच्या बाबतीत प्रश्न बरेच विचारले गेलेत की बाबा रे सांगा महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचा आहे. मग तो कितव्या क्रमांकाचा असेल, पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे, चौथा आहे, तर तो तिसरा आहे. मग पहिला कोण, दुसरा कोण हे पण कळलं पाहिजे ना, तर त्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आता इथे मी तुम्हाला नकाशाद्वारे तुम्हाला प्रत्यक्षात कळेल की आपला महाराष्ट्र आणि इतर असलेले कोणते दोन राज्य जे आहेत ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. आता इथे पाहिलं तर हे राजस्थान तुम्हाला दिसते निळ्या रंगामध्ये है ना, मोठ्या वेळाची गरज नाही, इथे तुम्हाला व्यवस्थितपणे दिसतंय. हा जो राजस्थान दिसतोय की नाही हा प्रथम क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात. आता इथे जर तुम्ही पाहिलं कुठे गेलं राजस्थान, तर याचं चौरस किलोमीटर मध्ये किती आहे, 3,42,239. 3,42,239 चौरस किलोमीटर हा आपला भारतातला राजस्थानचा भाग आहे, भूभाग. हा प्रथम क्रमांकावर येतो. आलं का लक्षात. म्हणजे जर देशात तुम्हाला विचारलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा कोण, तर राजस्थान आहे. आणि समजा येतं बरं का चौरस किलोमीटर मध्ये तुम्हाला विचारलं तर तो 3,42,239 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. म्हणजे दोन प्रश्न तयार झाले. आता इथे दुसऱ्या क्रमांकावर कोणता आहे, तर त्याच्याच खाली असलेला मध्य प्रदेश. आणि आपल्याला महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेशचीच आहे, अगदी उत्तरेचा पूर्ण भाग है ना, तो गोंदियापर्यंत टेकलाय पूर्ण. इथे नंदुरबार पासून सुरू होतो ते डायरेक्ट इथे हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे असलेले 8 जिल्हे याला लागून आहेत गोंदियापर्यंतचे. तर हा मध्य प्रदेश जो आहे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचं किती आहे चौरस किलोमीटर मध्ये, तर तो आहे 3,08,313 चौरस किलोमीटर मध्ये. आलं का लक्षात. तर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, इथे चुकलेलं आहे, दुसरा. किती, दुसरा क्रमांक. आणि महाराष्ट्र जो आहे यानंतरचा हा झाला दुसरा, आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येतो ज्याचं क्षेत्रफळ आहे 3,07,713. हा आकडा नीट लक्षात ठेवा. हा आणि हा फार कमी विचारतात मध्य प्रदेश, पण लक्षात ठेवायचं पहिले 3, कारण आपल्या पहिल्या 3 मध्ये तिसरा आपला महाराष्ट्र येतो. 3,07,713 चौरस किलोमीटरचा. म्हणजे 2, 2 आणि 2 6 प्रश्न इथे तयार होतात. क्षेत्रफळाने पहिला कोणता, हा एक झाला. त्याचं राजस्थानचं क्षेत्रफळ किती, दुसरा. तिसरा दुसऱ्या क्रमांकाचा कोणतं राज्य, बरोबर की नाही. चौथा त्या राज्याचं क्षेत्रफळ किती आहे म्हणजे मध्य प्रदेशचं, चौथा झाला. पाचवा महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर येतो, आणि 6वा त्याचं क्षेत्रफळ किती येतं है ना. तर हे फार अगदी सोपं आहे, काही कठीण नाहीये. बाकीचं नाही विचारत. आता इथे तुम्हाला चिंटूक लसा दिसतोय गोवा, तर हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा, हे लक्षात ठेवा. हा एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये सर्वात छोटा असणारा क्षेत्रफळाने, तर तो गोवा. आणि मोठा कोण, राजस्थान. आणि आपला महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता एक महत्वाचं आहे की भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे, बरोबर की नाही. आता बाकीचे एवढं काही तुम्हाला विचारत नाही, कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये परीक्षा देता. हा जर का तुम्ही भारतातल्या कुठली मोठी एक्झाम्स देत आहे, परीक्षा देत आहे जी भारतातली असेल तर त्याच्यात ठीक आहे. पण महाराष्ट्र आपण सध्या शिकतोय त्यामुळे महाराष्ट्राबद्दल जाणून घेऊया. तर भारताचा जो काही भाग क्षेत्रफळाचा आहे त्यापैकी महाराष्ट्राने किती व्यापलेला आहे, हा जो तुम्हाला नारंगी आकाराचा दिसतोय हा भारतामध्ये असलेला महाराष्ट्राचं स्थान आहे. मग ते किती आहे, तर ते आहे 9.36%. म्हणजे जे आपण 3,07,713 चौरस किलोमीटर बघितलं, हे किती येतं टक्केवारीमध्ये, तर ते 9.36% मध्ये येतं. हा एक प्रश्न विचारला जातो. किती,
9.36% इतकं क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. लक्षात राहील, महाराष्ट्राने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 9.36%. क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा कुठला? मागाशीच सांगितलं तुम्हाला, गोवा. तर हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, 9.36%. चला पुढे जाऊया. आता राजकीय सीमा याबद्दल आपण जाणून घेऊया. इथे तुम्हाला नकाशा दिसतोय. आता इथे या नकाशामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं? मी काय आतली जिल्ह्यांचा घेऊन नाही आलोय. इथे मला तुम्हाला काय दाखवायचं आहे की ह्या सीमेबाहेर ही जी महाराष्ट्राची सीमा तुम्हाला इथे तयार झालेली दिसते है ना, या नकाशामध्ये. यामध्ये कोणती राज्य आपल्या महाराष्ट्राला लागून आहेत, आपल्या सीमेला महाराष्ट्राच्या, बरोबर की नाही? आता हे आणखीन तुम्हाला काढून दाखवतोय जेणेकरून तुमच्या या लक्षात येईल की महाराष्ट्र हा कशा पद्धतीने आहे आणि त्याला इतर कोणाची लागून आहे. इथे सोडून द्या, इथे तर पूर्ण काय आहे बरं? इथे आपली समुद्राची सीमा आहे है ना, हा आपला महाराष्ट्र. आता हा एक प्रश्न विचारतात चकवा देण्यासाठी, नीट समजून घ्या. आपल्या महाराष्ट्राला लागून फक्त इथे काय लक्षात ठेवायचं? दिशा लक्षात ठेवायची. ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण, ही झाली पश्चिम आणि ही झाली पूर्व. आता इथे गंमत काय, पश्चिमेकडे कोणतंही राज्य नाही कारण इथे समुद्र आहे, त्यामुळे हा भाग सोडून द्या, बरोबर की नाही? आता आपण काय करायचं, मध्ये दिशा काढूया. ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण, बरोबर की नाही? ही झाली ईशान्य, ही झाली नैऋत्य दिशा, बरोबर की नाही? आता ही कुठली झाली? ही आग्नेय आणि ही झाली दिशा वायव्य. हा, बाकी ही कुठली आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता इथे बघा, आता इथे काय विचारतायत? महाराष्ट्राला एकूण किती, आपल्याला विचारतात प्रश्नांमध्ये, महाराष्ट्राला एकूण किती राज्यांची सीमा लागून आहे? तर त्याचं उत्तर किती येतं? 6. बरेच लोक म्हणतात सर 7, नाही 6. कसे ते दाखवतो तुम्हाला. याच्या वायव्येला, महाराष्ट्र राज्याच्या वायव्येला गुजरात आहे. कुठलं राज्य आहे? गुजरात. जर विचारलं महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला गुजरात आहे, तर महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात आहे. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला कुठला आहे? मध्य प्रदेश आहे. कोणता आहे? हे गुजरात एक झालं, मध्य प्रदेश कितवा झाला? दुसरा. महाराष्ट्राच्या ईशान्य आणि पूर्वेला कुठला आहे? ईशान्य आणि पूर्वे दोन्हीकडे छत्तीसगड, हा झाला तिसरा. कळलं? त्यानंतर महाराष्ट्राच्या आग्नेयेला, ही बघा ही आग्नेय दिशा येते ना, आग्नेयेला कोणता झाला? चौथा, तेलंगणा. त्यानंतर दक्षिणेला कोणता झाला? कर्नाटक. आणि इथे तुम्हाला गोवा दिसतोय, म्हणजे हा किती झाला? 5वा आणि गोवा किती झाला? 6वा. म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला लागून इतर राज्यांच्या सीमा किती आहेत? 6 आहे. म्हणजे ती संख्या किती येते? 6 इतकी येते. हे लक्षात ठेवा. बघा उत्तरेस कोणता आहे? मध्य प्रदेश. आपण बरोबर मध्य प्रदेश उत्तरेला. ईशान्य आणि पूर्वेला छत्तीसगड, ईशान्य आणि पूर्वेला छत्तीसगड. आग्नेयेला तेलंगणा, आग्नेयेला तेलंगणा, बरोबर की नाही? वायव्येला गुजरात, वायव्येला गुजरात, बरोबर आहे? त्याच्यानंतर पुढे काय म्हणतायत? दक्षिणेला कर्नाटक, गोवा. काय बरं? दक्षिणेला कर्नाटक गोव्याची लागते है ना. गोवा इथे नाव गेले, इथे आहे तो, बरोबर की नाही? आता इथे वायव्येलाच दमण आणि दीव, दादरा नगर हवेली यांची सीमा लागते. कळलं? हे जे आहे दादरा नगर हवेली हा एक केंद्रशासित. मग जर तुम्हाला विचारलं किती केंद्रशासित प्रदेशाची लागते, तर फक्त एकच, 2 नाही. कारण 2020 ला या दोघांना एकत्र केलं केंद्रशासित प्रदेशांना आणि त्याला एकच केंद्रशासित असं मानलं गेलं.
त्यामुळे एक केंद्रशासित प्रदेश आणि 6 राज्यांची सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहे. सोपं आहे की नाही? हा, कधी कधी विचारतात, यावर बरेच प्रश्न विचारलेत. आग्नेयेला कोणता आहे, वायव्येला कोणता आहे, उत्तरेला कोणता आहे, दक्षिणेला कोणता आहे, ईशान्येला कोणता आहे, पश्चिमेला काय, अरबी समुद्र. संपला विषय. कळलं? अतिशय सोपं, सरळ, लक्षात घ्या. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा तुम्हाला जर विचारली कोणत्या राज्याला लागून आहे, तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. कळलं का? इथे बघा तुम्हाला दिसतंय, कारण हा जो पट्टा आहे की नाही, हा बघा इथून, म्हणजे हा इथून जो सुरू होतो, महाराष्ट्राची उत्तरेकडची ही सीमा आहे ती इथपर्यंत. इथे गोंदिया, इथे कुठला आहे, इथे नंदुरबार आहे. आलं का लक्षात? जी गुजरात, नंदुरबार इथून जी सुरू होते ते गोंदियापर्यंत. आलं का लक्षात? इथपर्यंत. म्हणजे सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत महाराष्ट्राची, आणि सर्वात जी कमी सीमा आहे ती गोव्याला आहे, म्हणजे इथे सिंधुदुर्गची. सर्वात कमी, सर्वात जास्त, सर्वात कमी गोवा, सर्वात जास्त मध्य प्रदेश. ठीक आहे, चला पुढे बघूया. महाराष्ट्राच्या वायव्येस दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश लागून आहे. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, इथे नाव दिले दादरा, दीव दमण दादरा नगर हवेली. एक काय बरं, केंद्रशासित प्रदेशाची आपल्या राज्याला लागून असलेली सीमा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर ही मूळ संदर्भ ग्रंथातून 2 रेखावृत्तांमधील अंतराच्या आधारावर घेतण्यात आलेली आहे. जे रेखावृत्त आपण पाहिले त्याच्यावरून. लक्षात आलं? आता आपण पुढे पाहूया. महाराष्ट्र शेजारील राज्य व राज्यांना लागून असणारे जिल्हे व जिल्ह्यांना लागून असणारे राज्यांची आपण सीमा पाहूया. आलं लक्षात? आता इथे बघा नकाशामध्ये, फक्त नकाशा पहा, काय दिसतंय तुम्हाला, तर जिथे सीमा आहेत तिथे तुम्हाला वेगवेगळ्या रंगातले जिल्हे दिसत आहेत, है ना? आता हे कशासाठी, तर प्रत्येक जो आहे हा तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांना लागून असलेली सीमा दर्शवतोय. आता इथे बघा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, 36, बरोबर आहे. पैकी महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्हे यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे. म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहेत या सगळ्यांची सीमा 20 जिल्ह्यांची, किती, 36 पैकी 20 जिल्हे हे काय आहेत, इतर राज्यांना लागून आहेत. उरलेले म्हणजे 16 यांची सीमा कोणालाही लागून नाही. असा प्रश्न पण विचारला गेलेला आहे की महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांची सीमा ही इतर राज्यांना लागून नाही, तर त्याचं उत्तर आहे 16. आणि किती जिल्ह्यांचं तुम्हाला विचारलं सीमा लागून आहे, तर ते आहेत 20. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता इथे बघा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार यांची गुजरातला लागून आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. बरं, धुळे आणि नंदुरबार असं आहे 2 जिल्हे ज्यांची गुजरात आणि मध्य प्रदेशाला लागून आहे, दोघांकडे लागून आहे. आणि इथून सुरू होतो मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशाला बघा नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, अमरावती, त्यानंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया, है ना? म्हटलं होतं ना तुम्हाला 8 जिल्हे जे आहेत, या 8 जिल्ह्यांची सीमा ही कोणाला लागून आहे, मध्य प्रदेशाला, है ना? इथे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशाला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. त्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतंय, इथे आपलं छत्तीसगड आहे, है ना? छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोलीची दोघांची लागते. आता गोंदिया याला सुद्धा 2 जिल्हे राज्यांची लागते, एक मध्य प्रदेश, एक छत्तीसगड. तसंच गडचिरोलीला
छत्तीसगड आणि तेलंगणाची लागते. आता तेलंगणा बघितलं तर गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ आणि नांदेड. आलं का लक्षात? नांदेड असं आहे ज्याला तेलंगणा आणि कर्नाटक याची सीमा लागते. कोणाची? तेलंगणा आणि कर्नाटकची लागते. आलं का लक्षात? आता नांदेड, लातूर, त्यानंतर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर सांगली, बरोबर की नाही, त्यानंतर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, असे 7. काय बरं? 7 जिल्ह्यांची लागते. कळलं ना? तर हे पण लक्षात ठेवा. म्हणजेच हे जे आपल्याला नकाशाद्वारे अतिशय समजायला सोपं आणि सुटसुटीत जातं. कारण नुसतं आपण जर वाचत बसलो की हा ही सीमा याला लागते, या राज्याची सीमा याला लागते, याला जोडून हे आहे, तर मग काय होतं माहिती, आपल्याला लक्षात राहत नाही. नकाशा एकदा वाचन झालं की नकाशाद्वारे आपल्याला पटकन समजतं, रे हे बघितलं होतं ते याला लागून होतं, त्यामुळे आपल्याला सोपं समजायला जातं है ना. आणि सिंधुदुर्गला लागून कोणाची आहे? गोवा आणि कर्नाटक. हे बघा, तेलंगणाला 4 आपण बघितलं होतं. तेलंगणाला 1 2 3 4 दिसतंय तुम्हाला? तेलंगणाला 4 आहेत, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. छत्तीसगडला फक्त 2 आहेत, गडचिरोली, गोंदिया. मध्य प्रदेशला 8, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया. त्यानंतर गुजरातला 4, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार है ना. कर्नाटकला किती आहेत? 7 आहेत, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. आणि गोव्याला लागून 1 आहे है ना. दिसतंय तुम्हाला? मध्य प्रदेशला 8, कर्नाटकला 7, गुजरातला 4, तेलंगणाला 4, त्यानंतर छत्तीसगडला 2 आणि गोव्याला 1. या पद्धतीने काय आहेत तर आपल्या सीमा लागून आहेत. जेवढं तुम्ही नकाशाद्वारे व्यवस्थित वाचन कराल तितकंच तुम्हाला समजायला सोपं जाईल. आलं का लक्षात? धुळे, नंदुरबार हे 2 असे आहेत ज्यांना गुजरात आणि मध्य प्रदेश लागतो. गोंदिया असं आहे ज्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड लागतं. गडचिरोली असं आहे ज्याला छत्तीसगड आणि तेलंगणा लागतं. नांदेड असं आहे ज्याला तेलंगणा आणि कर्नाटक हे 2 राज्य लागतात. आणि सिंधुदुर्ग असं आहे ज्याला कर्नाटक आणि गोवा असे 2 राज्य लागतात. कळलं? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण इथे थांबूया. या छोट्याशा तासामध्ये आपण नकाशाद्वारे बरंच काही पाहिलं. नकाशा आपल्याला वेगवेगळे जे नकाशे महाराष्ट्राचे आहेत त्या महाराष्ट्राच्या नकाशांचं वाचन आपलं व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही जे काही सोडवता ते प्रश्न सोडवताना तो नकाशा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. जसा की मी आता तुम्हाला दाखवला की कशा पद्धतीने हे सीमा आणि त्या सीमेला लगत असलेले जिल्हे, कुठलाही जिल्हा कशाला विचारला लागू नये तर तुम्हाला पटकन सांगता आला पाहिजे. आणि तो तेव्हाच सांगू शकता ज्या वेळेला तुमच्या डोक्यात नकाशा घर करून बसेल. नाही तर मग ते तुम्हाला सांगणं फार कठीण होणार की कोणता जिल्हा कुठून आहे. जसं इथे पुढे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की गुजरातला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जे काही आहेत मगाशी आपण बघितले, बरोबर की नाही. म्हणजे छत्तीसगडला 2 आहेत, तेलंगणाला 4 आहेत, त्यानंतर कर्नाटकला 7 आहेत, सिंधुदुर्गला 1च आहे है ना. सिंधुदुर्गला तसं पाहायला गेलं तर 2 लागतात. आता इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसतंय, मगाशी सांगितलं नंदुरबारला गुजरात आणि मध्य प्रदेश आहे, गोंदियाला मध्य प्रदेश, छत्तीसगड, धुळेला गुजरात, मध्य प्रदेश आणि गडचिरोलीला छत्तीसगड, तेलंगणा है ना. पुढे पण आहे नांदेडला तेलंगणा, कर्नाटक, सिंधुदुर्गला गोवा, कर्नाटक,
आणि पालघरला दादरा नगर हवेली गुजरात. तर या पद्धतीने आहे की नाही, गमतीशीर. साधं सोपं वाचत गेलं तर काही कठीण नाहीये पास होण्यासाठी. आणि अशाच प्रकारे जे मी तुम्हाला दाखवलं तसंच आपण ज्या बॅचेस आहेत, म्हणजे असं नाहीये की मी इथे तुम्हाला सांगितलं आणि तिकडे नाही, तर बॅचेसमध्ये आपण घेणार, कारण हेच तुम्हाला तिथे दिसणार आहे की नाही. तर खाकीचा हा एक आपला ज्याला आपण डेमो लेक्चर म्हणतो, हा या पद्धतीने होता. कसा वाटला नक्कीच सांगा. बाय, टेक केअर, जय हिंद. बॅचमध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार.